आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। अंतर्राष्ट्रीय किन्नर अखाड़ा महामंडलेश्वर पट्टा अभिषेक महोत्सव में महंत विद्यानंद गिरी उर्फ विक्की गुरु को श्री 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 108 महामंडलेश्वर की पदवी से सम्मानित किया गया। इस अवसर पर आचार्य महामंडलेश्वर श्री लक्ष्मी त्रिपाठी और नीता केने विशेष रूप से उपस्थित रही। उल्लासनगर कैंप नंबर 4 स्थित बाबा प्राइम हॉल में अंतर्राष्ट्रीय किन्नर अखाड़ा अभिषेक महोत्सव का आयोजन किया गया। इस मौके पर राज्य भर से किन्नर समुदाय बड़ी संख्या में एकत्र हुए। इस दौरान महाराल के किन्नर समाज के विक्की गुरु को उनके धार्मिक, सामाजिक और शैक्षणिक योगदान को देखते हुए श्री 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 108 महामंडलेश्वर विद्यानंद गिरी उर्फ विक्की गुरु की पदवी प्रदान की गई। इस समारोह में पट्टा अभिषेक, महाप्रसाद और कलश यात्रा का भी आयोजन किया गया। कार्यक्रम में मौजूद तृतीय पंथी नेताओं ने कहा कि आज तृतीय पंथी समाज अपनी अलग पहचान को संजोते हुए सनातन धर्म की धार्मिक परंपराओं में सक्रिय रूप से भाग ले रहा है। कई वर्षों तक समाज की उपेक्षा सहने के बाद अब तृतीय पंथी बंधु संगठित हो रहे हैं और धार्मिक क्षेत्र में अपना अधिकार प्राप्त कर रहे हैं। इस भव्य शोभा यात्रा और आनंदोत्सव से उल्लासनगर शहर भर में उत्सव का माहौल छा गया। हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याला पूर्ण विश्वास आहे की विद्यानंदगिरीजी महामंडलेश्वर या पदाचा आणि महंत मोहिनी नंदगिरीजी महंत पदाचा मान राखत हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतील। आज आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सोबतच विद्यानंदगिरी यांच्या गुरु नीताजी केने यांच्या नेतृत्वाखाली सोबत बबलूजी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा सुंदर असा पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून विद्यानंदगिरी यांना महामंडलेश्वर आणि मोहिनी नंदगिरी यांना महंत पदावर विराजित केला आहे। त्यांनी हिंदू सनातन धर्माचं कार्य करावं असा सर्वस्वी आम्हास विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून हिंदू सनातन धर्मासाठी कार्य व्हावं यासाठी तुमच्या सर्वांच्याही सोबतीची गरज आहे। तर तुम्ही सर्वांनीही हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंदगिरी आणि मोहिनी नंदगिरी यांना साथ द्यायची आहे। आज आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच, सोबतच हवी आहे तुमच्या सर्वांची हिंदुत्वाची साथ। जय श्री महाकाल, हर हर महादेव। मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी। आजपासून या क्षणापासून आमची विक्की गुरु धर्मची ध्वजा त्यांना दिली आहे। ते धर्माचं कार्य पुढं काढणार। विद्यानंदगिरी आणि आपला आश्रम, गौशाला, सत्य सनातनचा प्रचार प्रसार आणि मंदिराचं सर्व काय हे बघणार आपल्या उल्हासनगर, कल्याण, विठ्ठलवाडी क्षेत्रात। नमो नारायण। पार्वती पते हर महादेव। वेगळं वेगळं किन्नर आखाडा नाही आहे। संघटित आहात तुम्ही, संघटित असलेल्या ठिकाणी उच्च पदावर आहात। महाराष्ट्र शासनाकडे जर मागणी करायची झाली तर समस्त समाजासाठी काय मागणी? बघा, ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड चांगल्या रीतीने स्थापित केलं आहे महाराष्ट्र शासनाने, देवेंद्र फडणवीसनी। आम्हाला सर्व शहरामध्ये कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे, वन स्टॉप सेंटर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशनसाठी, एज्युकेशन, शेल्टर या सर्व विषयावर सरकार काम करायला पाहिजे आणि ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिसेससाठी पण सरकारला पाऊल उचलायला पाहिजे। आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे ट्रान्सजेंडरांसाठी बनलेलं आहे त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही हे कार्य सरकारकडून आमच्यासाठी करून घ्यावे आणि आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर विश्वास आहे। ते सनातनचा ध्वज घेऊन पुढे चाललेले आहेत। आमचा पूर्ण किन्नर आखाडा त्यांच्याबरोबर पाठिंबा आहे। बोला नमः पार्वती पते हर हर महादेव। हे बाबा ये सब रहने दो। जय श्री महाकाल। मी विद्यानंदगिरी 1008 श्री श्री। मी उल्हासनगर महाराळगावमध्ये राहते आणि आज जो काय कार्यक्रम झालेला आहे ती मी सनातन धर्मासाठी
चांगल्या कामासाठी एक माझं मंदिर आहे आणि आश्रम आहे, गौशाळा पण करणार आहे आणि ह्या किन्नर समाजासाठी, किन्नर आखाड्यासाठी मी पुढे होऊन प्रत्येक कामं करणार आहे. जय श्री महाकाल, नमो नारायण.